अकोल्यात 10वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आलाय। 4 आरोपींविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर वाढदिवसाला शीतपेयातून मद्य देऊन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची ही घटना घडली। पीडित मुलीच्या मैत्रिणीकडूनच वैश्य व्यवसायात ढकलण्याचा प्रकार हा करण्यात आलेला आहे। मुलीचे व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची ही धमकी देण्यात आली। एका पीडितेने पोस्ट जुने शहर येथे तक्रार दिली की तिला तिच्या सोबतचे मित्र आणि परिचयाचे जे होते त्या 3 ते 4 त्यामध्ये एक महिला आहे आणि त्याचे 3 मित्र अशा लोकांनी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी आणि तिला काहीतरी सॉफ्ट ड्रिंकमधून पाजण्यात आलं आणि त्या अनुषंगाने तिच्यावर मैत्री करायची आहे, तू आवडतेस असे म्हणून तिच्यावर जबरदस्ती केली। संबंधित 3 पुरुष आणि 1 महिला यांच्या विरुद्ध पोस्को तसेच 376 जबरदस्ती करणे या अनुषंगाने पोस्ट जुने शहराला गुन्हा दाखल करण्यात आला। त्याच माध्यमातून गुन्ह्यातील 1 आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे। या संदर्भात बातचीत करूया। आमचे प्रतिनिधी जयेश गावंडे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। जयेश, अतिशय धक्कादायक हा असा प्रकार आहे, नेमकं कधी हे सगळं घडलं होतं, काय अधिकचा तपशील आहे? अतिशय धक्कादायक अशी घटना म्हणावी लागेल। राज्यात महिलांवर जे अत्याचार आहेत त्या कुठेतरी थांबना अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। महिला अत्याचाराला जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय। अकोल्यामध्ये अतिशय धक्कादायक अशी घटना अकोल्यातील जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडली आहे। एका 15 वर्षीय मुलीला, अल्पवयीन मुलीला मैत्री करून तिच्या सोबत सामूहिक अत्याचार केल्याची घटना आहे आणि या मुलीला शीतपेयातून दारू पाजल्याचा देखील आरोप आहे। दरम्यान या घटनेप्रकरणी 4 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एका आरोपीला यामध्ये अटक करण्यात आली आहे, तर 3 आरोपी हे अद्यापही फरार असल्याची माहिती आहे। दरम्यान ही जी घटना आहे, या मुलीला, ही मुलगी अकोल्यात शिकायला होती मावशीकडे आणि जळगाव जिल्ह्यातील ही मुलगी आहे आणि या मुलीसोबत एका महिलेने मैत्री केली आणि त्या मैत्रीतून त्या चौघांनी तिला बोलावलं आणि तिचा वाढदिवस असल्याने एक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि दोघांनी त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आणि या घटनेतील 3 आरोपी अद्यापही फरार आहेत। एका आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती आहे आणि या आरोपींमध्ये एक महिला आहे। बरं, धन्यवाद जयेश या सविस्तर माहितीसाठी। खरं तर अतिशय धक्कादायक आणि संतापजनक असा हा प्रकार आहे। आता